आणि कार्यकर्ते सगळं झाले सरपंच खूप अभिमान वाटला त्यांना. आणि आता आपले अमोल करतो. आता आपण साहेबांच्या वाढदिवसानिमित्त गुरुजी पूर्ण तिन्ही तालुक्यांमध्ये मावळ पट्ट्यामध्ये मोफत फिरता दवाखाना मोफत फिरता दवाखाना या तिन्ही तालुक्यांमध्ये. आता बहुतेक जर ते माझं हे जुळलं सगळं तर 17 तारखेला त्याची सुरुवात साहेबांच्या हातून काय तरुणीला असणार आहे त्यावेळी करायचं माझं चाललंय. ते किती पटकन तयारी होती, टीम वगैरे सगळे आयडेंटिफाय केली आपण आणि तो फिरता दवाखाना आपण 8 दिवसानिमित्त सुरू करू. आपल्याकडे दोन गोष्टी महत्वाच्या आपण म्हणतोय की एक अर्बन एरियामध्ये आपण ब्रेस्ट कॅन्सर आणि याचं स्क्रीनिंग आणि अवेअरनेसचं करतो. कारण महिलांमधलं ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण आपल्या भागात खूप जास्त चेकअप पण करत नाही ना, मग ते अचानक त्यांना नंतर करून. त्यामुळे ती एक पूर्ण महिलांची टीम केली आहे, ती शहरी भागात ती सुरू करेल. आणि आत्ता पण याच्यामध्ये पण या कॅम्पमध्ये सुद्धा ब्रेस्ट कॅन्सर आणि तोंडाचा कॅन्सर या दोन्हीचं स्क्रीनिंग आहे. ज्यांना ते स्क्रीनिंग करून घ्यायचं असेल त्यांना ते स्क्रीनिंगची सोय केलेली आहे. ती गाडी पूर्ण आपल्या मतदारसंघात. हां, जी आपली गाडी मोफत फिरता दवाखान्याची ती पूर्ण या फक्त मावळपट्ट्यात आदिवासी लांडे साहेब, आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे आज तुमच्या निवासस्थानी. काय नाही साहेब, आजचा कार्यक्रम हा त्यांचा एक चांगला कार्यक्रम होता. आरोग्य शिबिर आणि जुन्नर तालुक्यामध्ये जेवढे वारकरी मंडळ आहेत त्यांचा त्या ठिकाणी शिबिर आणि त्यांना विमा स्कीम जे त्यांनी हे केलेली आहे त्या संदर्भात मला काढला खासदार साहेबांचा फोन आला. म्हटले अध्यक्ष महाराज आपला असाचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यामुळं आम्ही आज तिथं आमचे कार्यक्रम मावळातले कॅन्सल करून आम्ही तिथं त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. आणि एक 4 दिवसापूर्वीसुद्धा खासदार साहेबांचं माझं बोलणं झालं होतं. त्यांच्या बंधूंनी मला माझ्या ऑफिसला आले आणि म्हणणे खासदार साहेबांशी बोलायचं आहे. आणि मलाही खूप अभिमान वाटला की आज संसदेमध्ये असतानासुद्धा खासदार साहेब फोन लावतात आणि आपल्यासारख्या कार्यकर्त्याची विचारपूस करतात काय चालले काय नाही. आणि त्याच्यामुळं मग मी आपला हे राहिलो आणि त्याच्यामुळे तसं आता इथं खासदार साहेबांचा आम्ही सत्कार करणार आहे. आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाला एक युवा खासदार लाभला आहे, काय वाटतंय? नाही, अभिमानाची गोष्ट आहे ना. आता जे आपलं ही मोठी मोठी कामं हवे रोड झाले हे खासदार साहेबांच्या माध्यमातून हे होतं आहे. आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व आज जर तसं म्हटलं तर आत्तापर्यंत आपण अनेक खासदार पाहिले, परंतु ह्या खासदार साहेबांची एक ख्याती आहे की अभ्यासू मार्गाने ते संसदेमध्ये बोलतात. आणि आपण काय टी व्हीवर बघतो तो काही लोकांना आपलं वाटतं की मावळात नाही आलं, पण नाही आलं तरी पण त्यांचं जे काम चाललंय ते अगदी वरच्या लेवलला चांगलं झालेलं आहे. आदिवासी जनता नेहमीच खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या सोबत राहिलेली आहे. नाही आहेत ना, मागच्या वेळेला सुद्धा खासदार साहेबांच्या पाठीची भक्कमपणे लोक उभी राहिली होती. आणि साहेबांचा एक वेगळा म्हणजे त्यांच्यामध्येच एक छारा, त्यांची एक बोलण्याची ढापा किंवा ज्याला आपण म्हणतो की एक वेगळेपणा तो खासदार साहेबांमध्ये आहे. राजकीय सदिच्छा शुभेच्छा काय झालं? नाही काय, आता राजकीय शुभेच्छा आहेतच की. आता ते तर त्यांचं काम ते करतात, त्यांच्या कामाची पावती त्यांना मिळणार. आदिवासी वादळ सोबत आम्ही पवार कुटुंबाबरोबर आहेत ना, आम्ही त्याच्याबद्दल काही दुमतच नाही ना. पवार कुटुंबाबरोबर आम्ही आहेत, त्याच्यामुळे ते आता ते राजकीय जरी ते माझ्या घरी शुभेच्छा भेटायला आलेले आहेत तरी आम्ही पवार कुटुंबाबरोबर आहेत. कारण ज्या पवार कुटुंबाने आम्हाला जिल्हा परिषद अध्यक्ष केलं ते ही सगळी देणगी आहे. हे सगळं त्या अध्यक्षपदामुळे त्या पवार कुटुंबामुळे. आणि म्हणून मी ज्या टायमाला अध्यक्ष निस्ता झालो नाही तर चिठ्ठीवरती मी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा अध्यक्ष झालो. आणि म्हणून कोल्हे साहेबांचं स्वागत आहे. मोठ्या पवार साहेबांच्या चिठ्ठी फोनमुळे झालं अध्यक्ष. मोठे साहेबांचं फार जीव आहे. एक आदिवासी माणूस अध्यक्ष होतो. नांगरूजी बोला हेच सांगा ना. आता बघा, पवार कुटुंबामुळे आम्ही अध्यक्ष झालो आणि पवार कुटुंबाने एक सर्वसामान्य माणूस, बैलंक जाणारा माणूस, इकडून वाळूच्या गाडीमध्ये गेलेला माणूस लाल दिव्याच्या गाडीत आलाय. हे देशामध्ये गिरणीत बुकात नोंद झाले. वाणी साहेब, मी नारायणगावला उभा होतो, मला जायला साहेब गाडी नव्हती आणि त्या टायमाला मी तिथं, हे सगळे साक्षीदार आहे त्याचे, नांगरे गुरुजी हे सगळे मंडळी साक्षीदार आहे. पवार कुटुंब आता विभक्त झालेलं आहे. आपण काकासोबत की पुतण्यासोबत? नाही, आता त्यात
होईल ना साहेब, ते काय बोलायची गरज नाही, परंतु आम्ही पवार कुटुंबाबरोबर आहे. आज कोल्हे साहेबांसोबत आहे. कोल्हे साहेब मित्र आहेत आमचे. कोल्हे साहेब ज्यावरती मला पर्सनल फोन करतात, ते माझ्या घरी कुटुंबाची विचारपूस करतात आणि ते आज प्रेमानं आलेत. राजकीय विषय नसला तरी पण आज एक खासदार, आज अधिवेशन चालू आहे तरी आज वारकऱ्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने म्हणजे आम्हाला अध्यक्ष साहेबांच्या घरी चहा पाण्याला यायचं आहे आणि म्हणून ते आलेत. आम्ही त्यांचा आता या ठिकाणी आम्हाला सत्कार करणार आहेत वाणी साहेब. आज इकडे खरं तर या म्हणजे खासदार साहेब अमोलजी कोल्हे साहेब, डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब मला खूप आज मला काल त्यांनी फोन करून खरं तर आज माझ्या कुटुंबाची विचारपूस आणि माझा मुलगासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्राचा सरचिटणीस आहे आणि म्हणून अशा एवढ्या मोठ्या पदावर असताना सुद्धा आज पवार साहेबांच्या हस्ते त्याला सन्मानपत्र तिथं आपण मुंबईला दिलं होतं. मोठे साहेब होते आणि आज कोल्हे साहेब तुम्ही आज माझ्या घरी शुभेच्छा भेट देण्यासाठी मला भेटण्यासाठी आला आहात. मी फार खुशी आहे आणि आहे ना मम्मी शिक्षक आहे आश्रम शाळा आहे ना आपली समोर, शिक्षक आहे. तर निश्चितपणे आमचे कोण आहे की तालुक्याचे अध्यक्ष नवीन तुषारभाऊ थोरात यांना सुद्धा या ठिकाणी सत्कारित करतो आम्ही. त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शन माझे राजकीय गुरु आदरणीय नांगरे गुरुजी, त्यांचं नेहमीच म्हणजे मला मार्गदर्शन असतं आणि नांगरे गुरुजींचा सुद्धा या ठिकाणी आम्ही सत्कार करतो. अजून कोणाला? अरे आपला युवक अध्यक्ष नवीन युवक अध्यक्ष म्हणजे साहेब, त्यांनी माझ्या मुलांच्या लग्नाला एवढा मोठा मंडप टाकला होता तर ते 15,000 लोक होती आणि त्यांना तुम्ही अध्यक्ष केला म्हणजे हे फार माझे मित्र आहेत. धन्यवाद. अजून कोण आहे? देवराम लांडे. जय संदीप भाऊ. नमस्कार सर. सगळे शिरूर लोकसभा मतदारसंघातील सगळे हबप प्रवचनकार आणि कीर्तनकार यांच्यासाठी आपण संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये एक आरोग्य शिबिर घेतलेलं आहे आणि यातलं पहिली ही सुरुवात हे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त होतं आहे आणि याची सुरुवात ही जुन्नर तालुक्यातून झाली आणि कोंडाजी बाबा डेरे आश्रमामध्ये याचा हा पहिला कॅम्प होता. आणि देवरामजी लांडे हे खरं तर आमचे जुने स्नेही आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या कामाविषयी हा एक कायम आधार आहे. त्याचबरोबर आपण आदिवासी भागाच्या संदर्भामध्ये काही फार महत्त्वाकांक्षी प्रकल्प करतो आहोत. म्हणजे आदरणीय साहेबांच्या वाढदिवसानिमित्तच मोफत फिरता दवाखाना हा येत्या आठवड्याभरामध्ये आपण सुरू करतो. हा 3ही तालुक्यातल्या आदिवासी भागात असेल. इतकंच नाही तर तुम्ही बनकर फाटा भीमाशंकरचा जो हायवे आहे या हायवेची आपण मंजुरी आणलेली आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रच आहे जे संपूर्ण पश्चिम पट्ट्याचा चेहरामोहरा बदलणार आहे. हे राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्राचं आयुष मंत्रालयानं प्राथमिक मंजुरी दिलेली आहे. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून याचा DPR बनलेला आहे आणि आता हा अंतिम मंजुरीसाठी आयुष मंत्रालयाकडेच गेलेला आहे. हे जेव्हा केंद्र इथे सुरू होईल त्यानंतर एक फार मोठा बदल, कारण याच्यामध्ये रिसर्च आहे, याच्यामध्ये आंत्रप्रेनर ट्रेनिंग आहे. म्हणजे आदिवासी भागातील तरुणांसाठी त्यांना उद्योजक करण्याच्या दृष्टीनं हे केंद्र राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र हे फार महत्त्वाची भूमिका बजावेल. हे प्रकल्प मार्गी लागतात. त्याचबरोबर जो तळेगाव चाकण शिक्रापूर हायवेवरचा लोड कमी करण्याच्या दृष्टीने आपण कर्जत वाडा राजगुरुनगर शिरूर हा पर्यायी मार्ग हे करतोय. याचं आत्ता सर्वेक्षण PWDच्या माध्यमातून होतंय. असे अनेक प्रकल्प होत असताना या भागातल्या नेतृत्वांना त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांचं काय मार्गदर्शन, नांगरे गुरुजी असतील, लांडे साहेब असतील, आमचे मारुतीवाळे असतील, हे सगळीच या संपूर्ण पश्चिम पट्ट्यामध्ये सातत्यानं काम करणारी ही जी नेतृत्व आहेत यांना विश्वासात घेणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे त्यांच्याशी या भेटीगाठी आणि त्यांचं मार्गदर्शन ही नेहमीची गोष्ट आहे. कालच देवराम लांडे असं म्हणाले की मी राष्ट्रवादीमध्ये नाराज आहे, आमच्या आदिवासी भागाला आमदार न्याय देत नाही, कमी निधी देतात. नाही, खरं तर हा माननीय आमदारांचा आणि हा त्यांचा जो काही मुद्दा असेल यामध्ये नक्कीच मी त्यांच्या बाजूनं जी काही मध्यस्थी मित्र म्हणून करता येईल, या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून करता येईल, त्यासाठी ही नक्कीच मी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करेन. कारण निधीच्या बाबत जर म्हणाल तर आता महाराष्ट्राचं राजकारण ज्या पद्धतीनं चाललंय हे राजकारण पाहता एकूण निधीची विरोधी पक्षातल्या लोकांची जर पत्र आपण बघितली
तर या पत्रांची आता ढीग लागायला लागलेला आहे. त्यामुळे हा निधी मिळण्याच्या दृष्टीने ही मारामार थोडीशी होतीये. पण मला अशी अपेक्षा आहे की आता अजितदादा पालकमंत्री झालेले आहेत पुणे जिल्ह्याचे, त्यामुळे अजितदादा आता या पद्धतीनं जी 2 वर्ष ज्या फाईल साठल्या होत्या, विरोधक आपले या गटातले त्या गटातले असा कोणताही भेदभाव न करता, मुळात जनतेचा पैसा आहे, जनतेच्या टॅक्सचा पैसा आहे, तो जनतेच्या कामांसाठी लागतो. तर त्यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तीनं, कोणत्याही नेत्यानं हा कोणत्या गटाचा आहे, हा कोणत्या पक्षाचा आहे हे पाहू नये असं मला वाटतं. कारण विशेषतः शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये 22.5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असताना लोकांच्या तेवढ्या अपेक्षा आहेत, लोकांच्या त्या गरजा आहेत, अनेक ठिकाणी जी कामं प्रलंबित आहेत, यासाठी ही निधीचं जे राजकीय दृष्टिकोनातून थोडंसं वाटपामध्ये विषमता आहे ही दूर होईल अशी अपेक्षा आहे. तर देवराम लांडे यांना तुमच्या शरद पवार गटात घेणार आहात की कसं? आता तुम्ही तर घरी त्यांना भेट दिलेली, परंतु ते वारंवार म्हणत असतात की मी अतुल बेनकेंच्या सोबत आहे. मला वाटतं गंभीर साहेब की यामध्ये प्रत्येकच गोष्ट मी राजकारणाच्या दृष्टीनं कधीही बघत नाही. मला वाटतं राजकारणाच्या पलीकडे मैत्री हा एक फार महत्त्वाचा धागा असतो. जेव्हा मी आदिवासी भागाच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये काही आग्रही भूमिका घेतो, तेव्हा दिवस रात्र जी माणसं आदिवासी भागासाठी धावत असतात, त्यांच्या अडीअडचणीच्या वेळी असतात, तेव्हा या सगळ्या व्यक्तींचं मार्गदर्शन माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. ते कोणत्या गटात आहे, मी पुन्हा तेच म्हणालो की ते कोणत्या गटात आहेत हे महत्त्वाचं नाही आहे, पण त्यांच्या माध्यमातून आदिवासी भागातल्या जे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दृष्टीने मला त्यांचं मार्गदर्शन मिळणे जास्त महत्त्वाचं आहे. अतुल बेनके शरद पवारांच्या सोबत दिसत नाहीयेत. आता त्यांचा वाढदिवस झाला शरद पवार साहेबांचा, मध्ये पण त्यांनी फारसा सक्रिय सहभाग घेतलेला नाही. पवार साहेबांचा वाढदिवस यावेळी फक्त नागपूरला जी युवा संघर्ष यात्रेची सांगता सभा होती त्याचवेळी तो साजरा झाला. आणि आमदार आत्ता अतुल बेनके नागपूर अधिवेशनात आहेत. अधिवेशन संपल्यानंतर सविस्तर त्यांच्याशी एकदा चर्चा मी करेन आणि त्यानंतर त्याविषयी भाष्य करणं उचित ठरेल. पण मला असं वाटत नाही, कारण बेनके परिवाराचे आदरणीय पवार साहेबांशी फार जुने ऋणानुबंध आहेत आणि तब्बल 8 वेळा विधानसभेचं तिकीट हे एका परिवारात देण्याचं उदाहरण हे महाराष्ट्रात तुम्हाला अभावानच आढळेल. इतका जुना स्नेह हा बेनके परिवाराचा आदरणीय पवार साहेबांबरोबर आहे. त्यामुळे पवार साहेबांच्या विषयी आमदार अतुल बेनके यांची काय भूमिका आहे ती त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केल्यानंतर स्पष्ट करणं जास्त संयुक्तिक राहील. त्यावर आकारण तर्क लढवणं योग्य नाही. कोल्हे साहेब, तुम्ही सुरुवातीपासून पवार साहेबांच्या सोबत आलात. देवराम लांडेची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. तुमचा त्यांना सल्ला काय असेल? माझा शिवजन्मभूमीतल्या प्रत्येक माणसालाच हा सल्ला आहे, पुणे जिल्ह्यातल्या प्रत्येकाला हा सल्ला आहे की आपल्या समोर उदाहरण आहे. गेली 55 वर्ष चंदनासारखा देह झिजणारा जर कोणी व्यक्ती असेल, जो काही चेहरा मोहरा बदलला आहे, जुन्नर तालुक्याचा असेल, आंबेगाव तालुक्याचा असेल, पलीकडच्या खेड तालुक्याचा असेल, यामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं योगदान आहे हे प्रत्येकाला माहिती आहे, प्रत्येकाला ठाऊक आहे. आणि मला असं वाटतं की आपण तर शिवजन्मभूमीतल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी फार मोठा आदर्श घालून दिला आहे की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याच्या दरबारात शहनशाह औरंगजेबासमोर उभे असतील, तेव्हा जर छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त दख्खनची सुभेदारी स्वीकारली असती तर स्वराज्यापेक्षा सुद्धा मोठा प्रदेश त्यांना मिळाला असता. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी मान झुकवणं मंजूर केलं नाही, तर ताठ मानेनं नजरेला नजर भिडवणं मंजूर केलं. हा संस्कार या मातीचा आहे, हा संस्कार या शिवजन्मभूमीचा आहे. ही शिवजन्मभूमी तत्वांसाठी, मूल्यांसाठी लढणारी आहे. आणि मला वाटतं हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श शिवजन्मभूमीतला प्रत्येक मावळा हा आपल्या मनाशी नक्की जागा ठेवेल अशी अपेक्षा आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी.
सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.